रविवारी मग रविवारी मग प्रमुख पाहुणे बंटी. हा बंटी का भाई तो दोस्त आहे त्याचा. तर हा चला तर गाईच आपलं सर्व काम एकदम सर्वच काम झालेलं आहे. बर्फ कापून झालाय, पाट्या धुवून झाल्यात, सर्व साफसफाई वगैरे करून झालेली आहे. मस्त काते वगैरे सर्व पाजून झालेत. सुक मावरावाले ते सुक मावरा बी दाखवतो. पहिले आपला मावरा बघून घ्या. पहिला मावरा बघा. बरेच दिवसानंतर आईने तो खाडीची करपल आणले. ती लवकर भेटत नाही. भाव आहे तर मच्छी चांगली आहे. आज बघा भाव बघा किती मोठी. छोटीच आहे पण भाव एक नंबर आहे. ही काली वाव. कोणाला पिवली वाव पाहिजे असेल तर आपल्या पेटी नसते भाव. कोणी मागली तर आम्ही काढून देतो. आता सध्या कसं महाग आहेत ना, मग इथं वाव लावत ना. मग हे बघा हलवं, मोठी पापलेडा, जिताड्या, छोटा हलवं, सुरमई, व्हाईट पापलेडा, खापरी मोठी पापलेडा, खापरी छोटी, ये पोते, ये साईडला नारळ, बोंबील, इथं तरतऱ्या मासा वाटतं. या साईडला मांदेली, ही बागरं, या माकल्या, नाही इथे कोलबीचा गम्याला भरून ठेवले. तसा लोकांना दिसत नाही लागतो म्हणून भराच लागतो. बघा सर्व एकदम साफसफाई वगैरे, पाणी वगैरे सर्व मारून झालं. सर्व म्हणजे सर्व घाण सर्व काढले बाहेर. लय घाण होते बाबा, सगळे काढले. कानो कोपरा सर्व साफसफाई. आपलं दुकान नेहमी कवा बी या, नेहमी साफच दिसेल तुम्हाला, घाण कधी दिसणार नाही. बघा टेसन वगैरे मस्त धुवून ठेवलं आहे. काते वगैरे पाजवून ठेवलेले आहेत. कसं माहिती का, ते पाणी चेंज नाही केला कारण की आता नळ नाही आहेत. शुक्रवार आहे ना, मामा गेले, संदीप मामा गेले ड्रम घेऊन भरायला. एक ड्रम खाली आहे तर चार का 5 ड्रम घेऊन गेलेत. तो ते आले बघू. चला पहिले आता जाऊ घरी, नाश्ता वगैरे घेऊन येऊ, भाकरी वगैरे सर्व काय आणायचं. चला जाऊ. आई बघा कसे झोपले. टाईम बघा किती झाला, 6 वाजले. आई मच्छीला गेलते ना म्हणून आई झोपली. सो चला घरी जाऊ पटकन, ना डबा घेऊन येऊ. चला. तर गाईच टाईमच भेटत नाही. गाडीचा कवर फाटलाय. आईने मला 5-6 वेळा झाला असं सांगितलं असेल की ते कवर टाकून कवर, पण टाईमच भेटत नाही. आपल्या मागचे कामच ठरत नाही. काल तुम्ही तर बघला असेल व्हिडिओमध्ये, काल रोशनदाची दुकानाची ओपनिंग होती म्हणून काल पण नाही यायला. सो आज शुक्रवारचं गॅरेज बंद असतं ना, तर आता उद्याच नेऊ. मस्त पेट्रोल वगैरे फुल आहे. चला नेऊया. मांजर बघा, गाणं तर काहीच नाही डोकलीत पण तरी मी आले. बघा अशा प्रकारे आपलं दुकान आहे. आपला बॅनर SP संदेश सी फूड स्टॉप. चला तर काय दादाच्या शॉपवर पोहोचलोय. दादानी बरं वगैरे काही टाकलं नाही मच्छीमध्ये. हे बघा कसा झोपले. चाल माझी सगळं टेक्नॉलॉजी. दादा चल उठल, नाटक ना करू. चाल माझी मुद्दाम बघा इकडे. दादा तिथे मच्छी मस्त आहे. जिताडी, पोत, पॉपलेट, हलवा मोठा सगळं इथं. जसं आईच्या दुकानावर असतं तसं दादाच्या दुकानावर असतं. तर जा नाश्ता करायला बोलू पटकन जा. का काय झाला मग भाई तू ना आला, तू येतो बोलला ना, आला नाही. येतो बोललो पण ती पोरगी होती ना, ती आली नाही. चला तर गाईच नाश्ता करून घेऊया. मस्त गरम नाश्ता आणले. सो भाकरी मस्त बोंबले आहेत बघा. चला मस्त नाश्ता करून घेऊ. चला तर काय सुके मच्छीवाले आलेत बघा. सुका मावरा बघा का वारी. मामा काहीतरी घेतात वाटतं. तो बघा सुका मावरा अशा प्रकारे. अंकल लगाए नहीं ना अभी तक, बस इतना ही है. पावसामुळे कमी आणली आणि यांना भीती वाटतं पावसाची, कधी पण पडेल. किंवा इथे पण आहेत कोलनी. तो 2च कोलनी आल्यात. हे एक जास्त काय आले नाहीत कारण की सर्वांना पावसाची भीती जास्त वाटतं. सो बघा मस्त गर्दी.
सॉरी खरेदी का सुकट काहीतरी बोलताय ना, खरेदी वाटतं. बोंबल्या 3-4 प्रकारच्या बोंबल्यात मस्त. इथे पण बघा जवला, दांड, सुकट, हे बोंबील. हे बघा 3-4 प्रकारचे 1 2 3 4 प्रकारचे बोंबील नाही तर मांदेली. हे बघा लवकर या तुम्हाला खायचं असेल तर 1 नंबर मावळा असतं कोलेगा नाक्यावर सुका. कोलनी आणतात ना, मग कोलनीत मावळा जास्त लोक येतात. सो आता कोणीच नाही आलं, 2च कोलनी आल्यात. बघा चला तर काही दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. मस्त पाट्या सुटल्यात, मस्त पाट्या घेऊन चाललात घरी. सो इथे बघा कोलनी. आता पाऊस पडतो, आभाळ आलेलंच आहे. पाऊस पडते म्हणून यांनी टाकून ठेवलेली आहे, सर्व तयारी करून ठेवलेली आहे. इकडे बघा सर्व कापड वगैरे टाकून ठेवलेले. त्या साईडला पण कापड टाकले. कसा पाऊस आला तर टेन्शन नको ना. हे बघा सो चला दुकान वगैरे बंद केलं तर निघूया. आपल्या पाट्या वगैरे मस्त सुकलेल्या आहेत. कसं वाटतं इकडे बघा सपरा, कसं वाटतं. चलो पापा तर चला काहीच नाही. चला तर काही संध्याकाळच्या वाजल्यात, किती वाजले? 5:45 वाजल्यात, म्हणजे 10 मिनिटं बाकी आहेत 6ला. हे बघा 10 मिनिटं बाकी आहेत बरोबर. मस्त इथं गरम कांदा भजी आणलेत. बघा मस्त कांदा भजी आणलेत न. पहिले चाय पिऊन घेऊ. आपण आलो तर पासून चाय बी नाही पिला. कसं माहिती आहे का, चायवाला बंद आहे ना, मग आईला बी चायची तलब आली. चला चाय पण घेऊन आलो ना, सोबत नाश्ता पण घेऊन आलो. तर चला नाश्ता वगैरे करून घेऊ मस्त. बरं वगैरे तर कापून झालेलं आहे, काय टेन्शन नाही आपला. कुत्रा इथं हैराण गेले, जराशी घाण दिसली तर इथे येतात. चला नाश्ता वगैरे करून बसो. पहिले पिऊन घेऊ चाय. चाय पिणं खूप महत्वाचे, नंतर खा. हा नको, पहिलं पिऊ नंतर खाऊ. चायला इम्पॉर्टंट. 4 वाजल्यापासून चाय करतो बाई, चाय भेटलीच नाही. तर चला पहिले चाय पिऊन घेऊ. गाईस पाऊस पडायला लागला. सख्खे मच्छीवाल्यांचा हाल होतील वाटतं. नाही हाल नाही होणार. मस्त कापड वगैरे टाकून ठेवले त्यांनी. हे बघा आता कोलनी जायला निघतान. ते बघा कापड वगैरे टाकून ठेवला. ते बघा कोलनी बिलनी सगळे चालल्यात. फक्त हे 2 हे राहतील 8 वाजेपर्यंत. कावली बघा कशी बसतात. ते बघा पूर्ण सेटिंग करून घेतले. पाऊस पडायच्या अगोदरच पूर्ण सेटिंग करून झालेली आहे. चला तर काही संध्याकाळच्या वाजले 8:30 वाजलेत. 8:30 वाजता येऊ माणूस बघा. यो आता चाललेच दुकान बंद करायला. रोज 8 वाजता बंद करतो ना, 8:30 वाजले. मुद्दा मग इथं काम असतं ना, म्हणून टाइमपास. सो चला ही कोलपी आपल्याला साफ करायची, निलम जायला द्यायची आहे. तर कोलपी साफ करू मग जाऊ जरा. चला तर काहीच निघूया मस्त. निलम त्याच्या घरी जाऊ पहिले. तिला कोलपी देऊन तसंच भाकऱ्याला जाऊ. पैसे पडले असते वाचले. चला निघूया. आज मामाची गाडी आपल्याकडे. आपली गाडी रोशनदाची ती कामावरची मुलं घेऊन गेले. चला निघूया. चला तर काहीच आताच पोहोचलेलो. मच्छी वगैरे दिली. सो यो बघा पिंजरा, यो सपरा, यो खास गोलूसाठी दुकान बनवली वाटतं बाईने. गोलूला इथे चिकनचं दुकान टाकून देणार. हे बघा गाडी पार्किंग करायला जागा बी भारी आहे, नाही इथे थांबायला बी जागा भारी आहे. बघा सपरा मस्त बांधून गेलं. मला माहीत होता, मला भाऊजीने आता सांगितलं दुकानाची ओपनिंग आता ये बोलते. नाही ये प्रियानी काय वाट लावली बघा. बिचारीचा ब्लॉग बनवला एवढा भारी, पण मोबाईलने ती साथ सोडली. माझ्यासारखं झाला सीन. मोबाईलचा काय झाला? मोबाईलला चार्जिंग पॉईंट गेला डायरेक्ट. कसं गेला? आणि चार्जिंगला लावून पण ठेवलेलं होतं, असं म्हणजे एरो येत होता चार्जिंग होते म्हणून, आणि चार्जिंग कमी होत चाललेली. शिट यार. सो तू चॅलेंज हारली वाटतं. जाऊ दे आता. जाऊ दे आता. टेक्नॉलॉजी भावा तुम्ही टाकलाच ना, बस झालं. तुम्ही मिनी टाकला सेमच झाला ना. सेमच आहे ना. हे दोघं एकच ब्लॉग मध्ये होतं ना.
नाही कंटिन्यू होता. सगळं सेवच होता बरोबर बोलली. काय नाही आम्ही एकत्रच होतो फक्त काय बोलणं थोडंसं वेगवेगळं होतं. नाही बोलणं नाही म्हणजे नाही म्हणजे स्टार्टिंग वेगवेगळी होती. मी दुसऱ्यातून स्टार्टिंग केली त्याने दुसऱ्यातून स्टार्टिंग नाही पण एकच होतं. नंतरच एकच होतं. पण मजा आली लय मस्त ब्लॉगला आपले प्रेम भारी येतं. भारी आला. 2K झाले कॉंग्रॅच्युलेशन. अरे यार थँक्यू. तर गाईज आपले 2000 सबस्क्रायबर झाले. सो प्रिया थँक्यू. तुझ्या मुलं झाली बाकी काय नाही. टेक्नॉलॉजी तर काय तिथून भाऊजी पण येतात. भाऊजीला विचारू दुकानाची ओपनिंग कधी आहे. लय डेंजर बोलले मला. आरामात भाऊजी. तर आपली दुकानाची ओपनिंग कधी आहे? रविवारी मग रविवारी मग प्रमुख पाहुणे बंटी. हा का भाई तो दोस्त आहे त्याचा. तर खास खास म्हणजे खासच आहे. चालवला देणारा दोस्त म्हणून तू प्रमुख पाहुणे. कुठे चालले भाऊजी? नाही काय दिवस झाले तर. चला मी बी चालू. मी भाकरी घेऊन येतो. चला काय निघूया. तर तुम्ही पण या ओपनिंगला आपल्या गोल्याच्या दुकानाच्या ओपनिंगला सर्व दाखवला. टेन्शन नका घेऊ. न तिकडे ओनर आले बघा. सो छोट्या वयात मोठे तीर. नाही मूर्ती लहान पण कीर्ती महान असंच काहीतरी असतं. ते बघा गाई. तर स्वतः दुकानाचा मालक इथे थांबलेला आहे. तो बिझनेस मध्ये भाई सगळ्यात जास्त पुढेच असतो. ते काय बोलतो तुझ्या दुकानाची ओपनिंग कधी आहे काय आहे? सांग ना यार. सो चल नको मी येईल नाही तर नाही येणार पण गाडी नको आता. गाडी मध्ये जरा घाईमध्ये चल मी चाललोय. चाल म्हणजे टेक्नॉलॉजी. चल फक्त 4 व्हीलर नाही. पप्पाची 4 व्हीलर चालवतो तरी बोलतो नाही. चला जाऊ. तर गाईज आता जस्ट वहिनीच्या घरी आलोय भाकरी घ्यायला. हो डिक्की वगैरे तर चालूच होती. डिक्की चालूच असते आपली गावाबी. बघू आता वहिनी आता जरा त्या दिवशी घेतलेली पण बोलतो नको घ्याऊ. आता बघा आता घेऊ ना. त्या दिवशी का नको बोललेलं सांग. सांग पहिले का नको बोललेली. त्या दिवशी मी गाऊन घातलेली होती म्हणून नको बोलले. काय नव्हतं वहिनी तसं काय असतं. नाही आपल्याला नाही आवडत ना ते नाही करायचं. एवढी शुद्ध का बोलते पण. शुद्ध का बोलते सांग पहिले. चला तर काय सर्व दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. तर आजचा ब्लॉग इथे एंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपले 2000 सबस्क्राईबर झाले. थँक्यू सो मच. धन्यवाद. मनापासून तुमचा खूप आभार आहे.